महाराष्ट्र विधिमंडळाला मराठीचं वावडं, राष्ट्रीय परिषदेच्या मंचावरील फलकावर हिंदी आणि इंग्रजी भाषेतील मजकूर, तर विधिमंडळात शंढ लोक बसलेत. विधिमंडळाच्या कृतीमुळे संदीप देशपांडेंचा संताप. हिंदी सक्ती विरोधात मनसेची स्वाक्षरी मोहीम. संदीप देशपांडेंच्या नेतृत्वात दादरमधून मोहिमेला सुरुवात. राज्यभरातही पालक आणि शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन करणार सरकारच्या निर्णयाचा निषेध. वारी संदर्भातील अबू आझमींच्या वक्तव्यामुळे राजकीय वादंग सुरूच. अबू आझमींचं थोबाड फोडलं पाहिजे, शिंदेच्या सेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. तर आझमींचं वक्तव्य भाजपच्या इशाऱ्यावरून, विजय वडेट्टीवार यांचा आरोप. मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी सुद्धा तोडले अकलेचे तारे. औरंगजेब पवित्र व्यक्ती, त्याला राजकारणासाठी बदनाम केलं जात असल्याचं वादग्रस्त विधान. तर औरंग्याच्या औलादींना कबरीच्या बाजूलाच आडवं करा, नितेश राणे आक्रमक. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील युतीची चर्चा आता शाब्दिक चकमकीपर्यंत. राजकारणात आम्ही नवीन, मात्र कुणाचे पाय साठले नाहीत. संजय राऊतांच्या येडेगबाळे या टीकेला संदीप देशपांडेंचं जोरदार उत्तर. मुंबईसह महापालिकेच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार. नव्या वेळापत्रकानुसार 3 ते 6 ऑक्टोबर दरम्यान प्रभाग रचना अधिसूचना निघणार. धुळ्यामध्ये भाजप काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील लवकरच भाजपात पक्षप्रवेश करण्याची चर्चा. रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वात भाजपचं धक्कातंत्र अजूनही सुरू. खासदार प्रणिती शिंदे सेक्युलर म्हणून मत मागायला आल्यावर चपलेने मारा आणि पळवून लावा. वंचित बहुजन आघाडीचे अमोल लांडगेंची जीभ घसरली. ठाणे महापालिकेच्या अनधिकृत इमारतींवरील कारवाईला विरोध. दिव्यामधील खान कंपाऊंड जवळ शेकडो नागरिक रस्त्यावर. मोठा पोलीस फौजफाटा तैनात. मुंबई गोवा वंदे भारतला पावसाळ्यामध्ये ब्रेक. आठवड्यात सोमवार, बुधवार, शुक्रवार मुंबईतून सुटणार. दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा प्रवास करणार. पुण्यामध्ये प्रस्तावित भुयारी चौपदरी मार्ग प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून पाहणी. शिवाजी रस्ता ते बाजीराव रस्त्यादरम्यानच्या प्रस्तावित भुयारी मार्गांमुळे वाहतूक कोंडी सुटण्यासाठी मदत होणार. मुंबईमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली 60 वर्षांची आजी. कॅन्सरग्रस्त आजीच्या नातवाचा शोध लागला. आजी आरेच्या जंगलात कशी पोहोचली, पोलिसांकडून तपास सुरू. पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या. भाजपचे खासदार मेधा कुलकर्णी यांची केंद्र सरकारकडे मागणी. तर रेल्वे स्टेशनला महात्मा फुलेंचं नाव द्या, नवी पेशवाई नको. संभाजी ब्रिगेडची प्रतिक्रिया. सांगलीमध्ये मुख्याध्यापक पित्याच्या मारहाणीमध्ये मुलीचा मृत्यू. 12वी नीट चाचणी परीक्षेमध्ये कमी गुण पडल्यामुळे लाकडी खुंटानं मारहाण. वडिलांना ठोकल्या बेड्या. शाळेत शिक्षण मंत्री येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून करून घेतली स्वच्छता. बुलढाण्याच्या सिनगाव जहागीरमधील जिल्हा परिषद शाळेतला प्रकार. पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस. सूर्या, वैतरणा, पिंजाळ नदींची पाणी पातळी वाढली. शीळ दहरजे नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद. उजनी धरणामधून 31,600 क्युसेकने विसर्ग सुरू. भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. दौंड बंधाऱ्यामधून उजनी धरणामध्ये 13,000 क्युसेकचा प्रवाह. नाशिकच्या 4 धरणांमधून सलग 4थ्या दिवशी विसर्ग. नाशिकमध्ये गोदावरीमधील दुतोंड्या मारुतीच्या कमरेला लागलं पाणी. घरगुती गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे मोठा स्फोट. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. स्फोटाचा व्हिडिओ तुफान व्हायरल. गोंदिया जिल्ह्याच्या अंजोरा गावामध्ये वाघाचं दर्शन. वाघाला पळवून लावण्यासाठी दगडफेक. चिडलेला वाघ माघारी फिरताच टवाळखोरांची उडाली भंबेरी. तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी यवतमध्ये जोरदार तयारी. वारकऱ्यांसाठी 1 टन पिठलं आणि 1 लाख भाकरींची मेजवानी.